नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 4 टक्स 36 छातीचा ब्लाउज पेपर कटिंग। ब्लाउजची उंची आहे आपली 13 इंच, अधिक शिलाई मार्जिनसाठी 1 इंच घेतला आहे आणि मुंडा घेतला आहे 6। दोन्ही साइडला मुंड्याचं मार्क करून उंचीचं पण मार्क करून घेऊयात आपण। शोल्डर घेतलेला आहे 6 आणि गळा रुंदी आहे 2.5, कारण तयार शोल्डर आहे 3, त्याच्यात अर्धा इंच मिक्स करून 3.5 शोल्डर पट्टी तयार होती। मुंड्याचं माप सरळ जोडून घेऊया आपण। शोल्डर वरून मुंड्याचं माप जोडून घेऊया। आता आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप। छाती आहे 36, 36चा चौथा भाग करायचा, तो येतो 9 इंच आणि अधिक शिलाई मार्जिन 1.5 इंच, असं मिळून 10.5 इंचावरती आपण मार्क करून पट्टीच्या साहाय्याने आपण रेष मारून घेऊया सरळ। आणि कमरेचं माप छातीपेक्षा अर्धा इंच कमी करून 10 इंचावरती मार्किंग करून ती सरळ रेषा जोडून घ्यायची। कमरेचं माप आणि छातीचं माप तीही रेषा जोडून घ्यायची। मुंड्यावरती आपण 1 इंचावरती मार्किंग करून तिरकी रेषा शोल्डर लाईनला जोडून 1-1 इंचावरती मार्क करून आपण मुंड्याचे आकार काढून घेणार आहोत। एक पाठीमागचा मुंडा आणि एक पुढचा मुंडा। आपण पुढचा गळाही काढून घेऊया। गोलाकार असा गळा काढून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यासाठी क्रॉस पट्टी टाकूया 1.25 इंचाची 4 टक्सच्या ब्लाउजला। दोन्हीकडे मार्क करून घेतले आहे आणि सरळ रेषेत जोडून घेतले। आणि जो फोल्ड पेपर आहे त्या साइडला 1 इंच वरती मार्किंग करून आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। थोडासा असा गोलाकार करून आपण क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेतला आहे। आता आपण टक्स पॉइंट टाकून घेणार आहोत। 9 इंचावरती आपण टक्स पॉइंट टाकून घेतलेला आहे आणि ती सरळ रेषा जोडून घेतली। त्याच्यावरती आपण आता टक्स टाकण्यासाठी छातीचा 10वा भाग घेतला, 3.5 इंच आणि एक रेषा, तो मध्य घेऊन दोन्ही साइडला 1.25 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि खालच्या साइडला 1.5 इंच आपण मार्क केलेला आहे। ती सरळ रेषा आपल्याला जोडून घ्यायची। तो एक आपल्याला टक्स भेटतो आणि मुंड्याच्या साइडची जी 1.25 इंचाची आहे तिथे 1-1.5 इंचावरती मार्किंग करून तो एक टक्स, आणि कमरेच्या ह्याच्यावरती आपल्याला 1.25-2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे। असे मिळून आपल्याला हे 4 टक्स भेटतात। खालच्या टक्सला आपण अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन एक पॉइंट देऊन तिरकी रेषा जोडून आपण टक्स काढून घेतलाय। आपण तिथे टक्स टाकणार, त्याच्यामुळे आपल्याला कमरेला फिटिंगला कमी पडेल, म्हणून आपण कमरेच्या साईडला 1 इंच वाढवून घेतलेला आहे आणि ती तिरकी रेषा आपण मुंड्याच्या साईडला जोडून घेणार आहोत। आता आपण कटिंग करून घेणार आहोत। क्रॉस पट्टी आपली तेवढीच काढायची। एक्स्ट्रा 1 इंच घेतलेला आहे, ते फक्त पुढच्या साइडला आपल्याला घ्यायचं आहे, पाठीमागच्या साइडला आपल्याला नाही घ्यायचं। ते पुढच्या साइडचं आपण कट करून घेणार आहोत आणि आता मुंड्याचं माप कटिंग करून घेणार आहोत। फोल्ड पेपर ओपन करून मध्यभागी कट करून आपण 2 भाग करून घेणार आहोत, पुढचा भाग आणि मागचा भाग। पाठीमागचा भाग ठेवून मुंड्याचा तिथं मार्किंग करून आपण ते जोडून घेऊन ते कट करणार आहे, कारण आपण पुढच्या भागाला एक्स्ट्रा घेतलेला आहे। हे पहा, आपण कट करून घेतला आहे। पुढचा गळाही कट करून घ्यायचा। क्रॉस पट्टी कट करून घेऊया। आता ही क्रॉस पट्टी आपल्याला वाढवून घ्यायची आहे, कारण आपण टक्स दिल्यानंतर आपला ब्लाउज उंचीला कमी पडतो पुढच्या साइडने, त्याच्यामुळे आपल्याला आता हा क्रॉस पट्टी वाढवून घ्यायची आहे।
ती क्रॉसपट्टी जी आहे ती मार्क करून घेतली आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतले, म्हणजे 1.25 इंचाची क्रॉसपट्टी होती तर ती 2.25 इंचाची क्रॉसपट्टी घेतली आहे। ते पॉइंट जोडून 1 इंच वरती घेऊन आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीचा। असा आकार देऊन घ्या, नाहीतर जी पट्टी आपली काढली होती ते त्याच्यावरती ठेवून असा गोलाकार देऊन घ्या। क्रॉसपट्टी आपण कट करून घेतली। आता पाठीमागचा गळा पण आपण कट करून घ्या। पाठीमागचा गळा छोटा आहे, 5.5 इंचाचाच आहे। गोलाकार गळा कट करून घ्यायचा आहे। आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया। बाहीची उंची आहे 7.5 इंच। ही साध्या ब्लाउजची बाही आहे, त्याच्यामुळे 7.5 अधिक 1.5 इंच करायचं आणि 9 इंचाचा छातीची घडी आहे आपली। 9 इंचाचा बॉक्स तयार करून घेतला आहे। आणि आपल्याला आता कॅप हाईट द्यायची आहे 3 इंच। 3 इंच दोन्ही साईडला 3 इंच मार्क करून घ्यायचं। त्याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा 9 इंचाचा। 4.5 इंचावरती सरळ रेष मारून 1 इंचावरती आणि 1 इंचापासून खाली 1.25 इंचावरती 2 मार्क करून घ्यायचे आणि तिथून आपल्याला गळ्याचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। दंडघेराचं माप टाकून ते जोडून घ्यायचं आहे। तर बाही आपण कट करून घेऊया। बाही ओपन करून पुढचा भाग कट करून घ्यायचा। अशा प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे पेपर कटिंग ठेवून ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।